नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी मार्च महिन्यामध्ये 3, 4 आणि 5 मार्च तुमच्यासाठी काय राशी भविष्य असणार आहे आणि तुमच्यासाठी एकही शब्द खोटा ठरणार नाही, कारण आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे। तर चला तर मग वृषभ राशी तुमचं राशी भविष्य काय असणार आहे आणि तुमच्यासाठी या 3, 4, 5 मार्चला कोणत्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत, चला तर पाहूयात। तर वृषभ राशीच्या मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे त्यातील एकही शब्द खोटा ठरणार नाही। जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर तुम्ही पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। देव, ग्रह आणि नशीब या तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत। ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला ऐकू येणार आहे किंवा भेटणार आहे। एक इशारा आहे की ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते, कारण पुढील 5 दिवसात वृषभ राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहेत। म्हणून मन शांत ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण हे शब्द नाही तर ही आहे देवाची सूचना। जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ लिहिल त्यांना स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आनंदाची बातमी 1, अडकलेले काम अचानक मार्गी लागणार आहे। वृषभ राशीच्या मित्रांनो, ही फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांचं उत्तर आहे। तुमच्यापैकी अनेक जण आहेत 3, 9 अगदी 11 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होतं। तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केला, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या, परंतु प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू। आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला। त्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार सतत चालू होता, हे काम कधी होणार, माझ्याच नशिबात असं का, देव मला पाहतोय का, हे सर्व प्रश्न तुम्हाला सतावत राहत होते। पण वृषभ राशीच्या मित्रांनो, आता तो काळ संपत चालला आहे। पुढील अगदी काही दिवसातच तुमच्यासाठी सगळ्या संधी हो असे ऐकायला मिळणार आहे, कारण असा एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमचे संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल। हा कॉल तुम्ही अनपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस तुमच्या अचानक संपर्क करेल आणि फोन वाजेल, तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणणारे असणार आहेत। त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी हे काम माझं झालं आहे। हा योग इतका ताकदीचा आहे की त्यामुळे तुम्ही जर सरकारी कामे, तुमची कोर्ट कचेरी, जॉब, अपार्टमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे। पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसाचा नाही, तर तो तुमच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा अनेक दिवसापासूनचा असणार आहे। आणि देवावर विश्वास ठेवलेला कधीच वाया जात नाही, कारण त्याचा परिणाम दिसतो आणि देवाने तुमची परीक्षा घेतली पण पुढे तुम्ही हार मानली नाही। म्हणूनच आता देव स्वतः तुमच्या पुढे येऊन तुम्हाला तुमच्या जीवनातील अडथळा बाजूला करतोय, कारण या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल। ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांचा आता पूर्ण विराम मिळणार आहे। महत्त्वाचा एकच इशारा आहे की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, डोळा लागू देऊ नका, नजर लागू देऊ नका, मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलांची। वृषभ राशीच्या मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलतोय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे। आनंदाची बातमी दुसरी काय असणार आहे, तर पैशाचा अडथळा तुटणार, मोठा सुटका मिळणार। तर वृषभ राशीच्या मित्रांनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांची थेट जोडलेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात, पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज
उधारी यांचं ओझं तुम्ही कोणाला सांगत नाही, पण आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करूनही माझं आर्थिक स्थिती अशी का? कधी कधी तर हसत हसत असतानाही मनात काळजी चालूच असते. रात्री झोप लागत नाही, कारण डोक्यात तुमच्या कॅल्क्युलेशन म्हणजेच आकडे फिरत असतात. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, आता हा आर्थिक अडथळा सुटण्याच्या मार्गावर आहे, कारण पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळणार आहे जी थेट पैशाच्या संबंधित असणार आहे. अडकलेलं पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे आणि तुमच्या आयुष्यात ते घडणारच आहे. कदाचित ती रक्कम खूप मोठी असेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा होणार आहे, कारण ही रक्कम फक्त पैसे नाहीत, तर ती आहे ताणतणावातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहत आहे. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती, म्हणजेच नवीन नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूनं उभं राहणार आहे. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमच्या प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशाबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरणार आहे. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी तुम्हाला दिसायला लागतील. आनंदाची बातमी तिसरी काय असणार आहे, तर वृषभ राशीच्या मित्रांनो, तुटलेली नाती जोडली जाणार आहे आणि तुमच्या मनाला शांती मिळणार आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुम्हाला अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही एक गोष्ट तुमच्या मनात दडून ठेवलेली वेदनांशी जोडलेली आहे. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. ते सोपं नसतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई-वडील, भाऊ-बहिणी, पती-पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांशी नातं ताणलं गेलेलं असेल. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला असेल, कदाचित परिस्थिती अशी होती की कुणालाच समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसाल, पण आतून मन तुमचा विचार करत राहील, हे सगळं असंच का संपवायचं आहे. पण वृषभ राशीच्या मित्रांनो, आता या नात्यामध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात असा एक प्रसंग घडेल जिथं दोन्ही बाजूंनं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यापासून बोलणं बंद केलं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करणार आहे आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे, तुटलेलं नाही. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असणार आहे. जुने गैरसमज विरघळणार आहेत, मनातील साचलेला राग अचानक कमी होईल आणि जागा घेईल ती समजुतीची आणि शांततेची. तर खास करून पती-पत्नीमध्ये किंवा प्रेमसंबंधामध्ये हा काळ खूप महत्त्वाचा आणि शुभ असणार आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचे योग येणार आहेत. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार आहे, पण सुरुवातीला नक्कीच होईल, कारण कधीकधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असतो. महत्त्वाचा इशारा काय असणार आहे, तर या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा करू नका, भांडत बसू नका. फक्त ऐका आणि मनातून माफ करा, कारण वृषभ राशीच्या मित्रांनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह असतं. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळीच तुम्हाला शांतता जाणवेल. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, आनंदाची बातमी चौथी काय असणार आहे, तर दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथूनच येणार आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही आयुष्यात एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? तर उत्तर हो आहे, नक्कीच. काही पुढील दिवसात दूरवरून, वेगवेगळ्या शहरातून किंवा वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जे ऐकता तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. ती सूचना जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेशात प्रवासाचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसायातील संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे, तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आहे. कारण सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल, ही
की हेच तुम्ही देवाकडे मागत आहे आणि ही फक्त आनंद देणार नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देखील देणार आहे. जिथं तुम्हाला वाटत होतं की सगळं दरवाजे बंद आहे तिथेच एक देव नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःच ओळखायची आहे आणि ती संधी तुमच्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला लावणार आहे. आणि महत्त्वाचा इशारा म्हणजे ही बातमी मिळाल्यानंतर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि हा योग तुमच्या आयुष्यात पुढील निर्णय तुमचं भविष्य ठरवू शकतो. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, जर तुमच्या आतून असं वाटत असेल की माझ्यासाठी काहीतरी मोठं येते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठी खास असणार आहे आणि महत्त्वाची ठरणार आहे. तर 5वी आनंदाची बातमी कोणती? नशीब घेणार जबरदस्त युटर्न, सर्वात मोठी बातमी तुम्हाला आता मिळणार आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, आता मी सांगत आहे की हे ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हे एक फक्त भविष्यवाणी नाही, तर हे तुमच्या आयुष्यातील वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एका दिशेने चाललं होतं, पण आता तेच आयुष्य आता तुम्हाला वेगळ्या दिशेने दिसणार आहे. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारत असाल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीचं किंमत नाही का? तर देव मला विसरला आहे का? तर वृषभ राशीच्या मित्रांनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते की देव तुम्हाला विसरलेला नव्हता. तो तुम्हाला आतून तयार करत होता आणि थोडा वेळ देत होता. आता पुढील काही दिवसात अशा घटना घडणार आहेत जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देणार आहेत. जिथे सतत अपयश येत होतं तिथं अचानक यश दिसणार आहे. जिथं दरवाजे बंद होत होते तिथे एका मागोमाग दरवाजे उघडणार आहेत. आणि हा बदल इतका जलद असणार आहे की तुम्ही स्वतःलाच म्हणाले, हे सगळं इतक्या लवकर कसं काय घडतंय? खास गोष्ट अशी की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोललं, त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे, कामात स्थिरता येणार आहे, नात्यामध्ये शांतता मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास परत येणार आहे. आणि हा बदल नुसता बाहेरील नाही, तर तो तुमच्या आतील व्यक्तिमत्वाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, 4, 3, 4, 5 मार्चला तुम्हाला ह्या आनंदाच्या बातम्या नक्कीच मिळणार आहे आणि पुढील 5 दिवसात तुम्हाला काही संधी मिळणार आहे. त्या तुम्ही संधी हातातून निसटून देऊ नका, कारण तुमचं राशी भविष्य आता जोरावर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.